निघालेले आहेत आणि हे डुबवल्याशिवाय राहणार नाही एवढंच निश्चित आहे। खरं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी झाली, परंतु उपमुख्यमंत्री दुसरे तुमचे नेते एकनाथ शिंदे मात्र दिल्लीला गेले नाहीत। खरं तर नाराजी आहे का आणि काय परिस्थिती आहे? नाही नाही, नाराजी वगैरे नाही। बघा, शिंदे साहेबांचा स्वभाव डायरेक्ट तडक पडक आहे। ते बोलतील, डायरेक्ट बोलतील। शिंदे साहेबांनी सरळ सांगितलं की तुमचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य आहे, म्हणून एवढं सर्व झाल्यानंतर आता त्याच्यावर चर्चा करायची काही गरजच नाही। शिंदे साहेब दिल्लीला का गेले नाही? अरे सर्व ठरलंय, सर्व झालंय, मग घडी घडी दिल्लीला जाऊन काय बोलायचंय? देवेंद्र फडणवीस साहेब जे गेले होते तर त्यांना तिथं त्यांच्या वरिष्ठ नेत्याशी भेटायचं होतं, अजितदादाचं दुसरं काम होतं। आणि मग त्याचा अर्थ असा शिंदे साहेब नाराज आहेत, मग महायुतीमध्ये काहीतरी बेबनाव आहे असं जे काही पसरवलं जात आहे ते अत्यंत चुकीचं आहे। शिंदे साहेबांबरोबर आता तुम्ही कालही पाहिलं, बावनकुळे येऊन भेटून गेले। सर्व चर्चा ह्या आमच्या व्यवस्थित चालू आहेत आणि माहिती म्हणूनच हे सरकार स्थापन होणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणताही अडसर कोणीही आणणार नाही याची आम्हाला खात्री आहे। परंतु ज्या गृह खात्यासाठी तुम्ही सातत्याने शिवसेना आग्रही होती, ते गृह खातं आता तुम्हाला भेटत नाहीये, तुम्हाला तुमच्या युडीवरतीच तुम्हाला समाधान मानावं लागतंय अशी परिस्थिती आहे। त्यामुळे ही तुमची खरं तर नाराजी होती का? तुम्ही एकीकडे म्हणता नाराजी नाही म्हणून। बिलकुल नाराजी नाही। आता खाते कोणते मागितलेत बघा, प्रत्येक पक्ष हा आपापल्या पद्धतीने खाते वाटपा टायमाला खाते मागत असतो। आम्ही पण काही खाते मागितलेत, याच्यामध्ये तडजोड जे करायची आहे ती हे तिन्ही नेत्यांनी एकत्र बसून करायची। एकनाथ शिंदे साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, अजितदादा आहेत, मग हे ठरवतील ना। आणि त्यासाठी आता एक दिवसाची वाट पाहायची गरज आहे। एक दिवसानंतर ते ठरेल आणि जेव्हा एकदा ठरेल, फायनल होईल, त्या टायमाला कोणताही वाद आमच्यामध्ये असणार नाही। अत्यंत मजबूतीने हे सरकार चालेल एवढं मात्र निश्चित। परंतु तुमच्या पक्षातील प्रमुख नेत्यांना यंदा मंत्रिपदाची संधी मिळणार नाही अशी चर्चा सुरू झाली आहे। तानाजी सावंत, संजय राठोड, दीपक केसरकर हे तुमच्या मंत्रिमंडळात यंदा दिसणार नाहीत, कारण की हे मागचे चेहरे आहेत महत्त्वाचे, आता हे दिसणार नाहीत अशी चर्चा आहे। या संदर्भातली वस्तुस्थिती काय? यांना संधी मिळेल? हे बघा, संधी कुणाला द्यायची, कुणाला काढायचं, कुणाला ठेवायचं हा कोणत्याही नेत्याला अधिकार नाही, कोणत्याही आमदाराला माहीत नाही। याचा सर्वस्वी निर्णय हे एकनाथ शिंदे साहेब घेत असतात। म्हणून तुम्हाला जर कोणी असं काही माहिती देत असेल, याला काढतायत याला टाकतायत, हे सर्व चुकीचं आहे। शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हा सर्व आमदाराला लागू होईल आणि सर्व आम्ही त्याच्या आदेशांचं पालन करणार आहोत। परंतु खाते वाटपांच्या संदर्भात अजूनच घोळ सुरू आहे का? ज्या पद्धतीने गृह खातं आणि अर्थ खातं भाजप स्वतःकडे ठेवतं, त्यामुळे दुय्यम दर्जाची जी खाती आहेत ती तुमच्याकडे मित्रपक्षांकडे वळवली जातात आहेत? नाही नाही, असं काही घोळ असण्याचं काही कारण नाही आहे आणि घोळ आहे की नाही आहे याचा सर्वांचा फैसला तुम्हाला वाटतं उद्या होऊन जाईल। आणि तुम्ही हे काढा, बाजूला काढा डोक्यातून की आमच्या याच्यामध्ये काही खाते वाटपा संदर्भामध्ये आडी निर्माण झालेली आहे, भांडणं चालू आहेत, कुणाशी सत्तेमध्ये राहायचं का जायचं असे या टोकाला आलेत। काहीही नाही, सगळं अत्यंत आनंदाने आणि एकमेकांना समजून घेऊन हे खाते वाटप होणार आहे आणि हे सरकारमध्ये कुठेही मिठाचा खडा कोणीही टाकणार नाही। परंतु एकनाथ शिंदे जे सातत्याने नाराज चालतात आहेत, त्यांची बॉडी लँग्वेजच्या पद्धतीने, ज्या पद्धतीने ते बोलकं स्वरूपात ते व्यक्त होतात त्या बॉडी लँग्वेजनुसार, तुम्ही म्हणतायत की ते नाराज नाहीत, परंतु सातत्याने भाजपचे जे दूत आहेत ते त्यांना भेटायला जातात। अर्थात फडणवीसांचे दूत बनून मध्यंतरीच्या काळात गिरीश भाऊ गेले, काल बावनकुळे त्यांच्याशी चर्चा करायला जातात। ही काय वस्तुस्थिती? नाही नाही, भेटायला शिंदे साहेबांचं एक वजन आहे, असं नाही आहे। त्यांना भेटायला गेले ते त्यांच्याशी बोलतात, जे काही असेल निरोप वगैरे असेल ते घेतात। तुम्ही पाहिलं असेल काल सुद्धा शिंदे साहेबांनी मुंबई महानगरपालिके संदर्भामध्ये बैठक घेतली, त्याच्यात त्यांनी सर्वांना सांगितलंय की आपल्याला महायुती म्हणून लढायचं आहे, महानगरपालिका जिंकायची। हा कसला प्रकार आहे? हा यासाठी की आपल्याला महायुती म्हणून मजबूतीने मुंबई महानगरपालिका सुद्धा काबीज करायची। म्हणून जर नाराज असते तर अशा बैठका त्यांनी घेतल्या असत्या का? अशा सूचना त्यांनी दिल्या असत्या का? कार्यकर्त्याला कामाला लावलं असतं का? म्हणून ह्या सगळ्या बातम्या आहेत, सूत्रानुसार दिलेल्या बातम्या आहेत आणि शिंदे साहेब तसे कधीही नाराज नाहीत आणि असले तर ते बोलल्याशिवाय राहणार नाहीत, हे सर्वांना माहीत आहेत। म्हणून शिंदे साहेब या सर्वांच्या फार पुढे गेलेले आहेत, मोठे नेते आहेत आणि म्हणून त्यांच्या नाराजीच्या बातम्या ह्या चुकीच्या पसरवल्या जात आहेत।